सकाळपासून ज्या चेहऱ्यांवर आनंद उत्साह होता ना, आता त्या चेहऱ्यांवरती मात्र फक्त दुःख आणि फक्त अश्रू होते. कारण आता तो क्षण होता नवरी वाटे लावण्याचा आणि आम्हा सगळ्यांना अश्रू खूप अनावर झालेले होते. कारण आता आमची नवरी निघाली होती सासरी. तर आता ना सगळेजण ना इथं नवरीवरती ना असे पैसे ओवाळून ना टाकत होते. त्यानंतर नवरीला तर इथं ना खूप म्हणजे खूप रडायला येत होती आणि सगळ्यांच्याच डोळ्यांमधून फक्त अश्रूच वाहत होते. मुलीसाठी ना हा क्षण खूप अवघड असतो आणि माहेरच्यांसाठी पण हा क्षण ना खूप अवघड असतो. कारण ना एवढ्या वर्ष आपण ज्या मुलीला सांभाळलेली असते ना, 25 वर्ष आपण ज्या मुलीला सांभाळतो, ती मुलगी आता वाटी लावायची असते आणि ती कायमची आता दुसऱ्यांच्या घरी राहायला जाणारी असते. तिचा नव्याने एक संसार चालू होणार असतो. तर इथं शीतलताईंना खूप रडल्या, सगळ्या भावांच्या गळ्यामध्ये पडून रडल्या. त्यानंतर ना आईवडिलांच्या पण खूप रडल्या आणि माझ्यासाठी त्यांना एका मैत्रिणीसारख्या होत्या, खूप जवळ होत्या त्या मला. म्हणजे त्या माझ्या नणंद नव्हत्या, तर त्या माझ्या ना खूप बेस्ट फ्रेंड होत्या, खूप जवळच्या अशा मैत्रिणी होत्या. जसं नवरदेवाच्या घरी ना सून आल्याचा आनंद असतो, पण मुलीच्या घरी ना मुलगी सासरी गेल्याचं दुःख असतं. तर आता सगळेजण ना इथं ना गाडीतपर्यंत बसले होते वाटी लावून नवरीला. त्यानंतर रात्री आम्ही वरातीला पण गेलेलो होतो. तर खूप छान अशी वरात झाली आणि ह्या छोट्या मुली तर एवढ्या छान डान्स करत होता ना की काही विचारूच नका. वरात खूप जोरात झाली. आम्ही नवरीसोबत खूप असा डान्स केला. वरात वगैरे केल्याच्या नंतर मग रात्री आम्ही घरी आलो. चला आता नवरीचे सगळे कार्यक्रम जे होते ते झाले होते लग्नाचे. आता नवरीच्या पूजेचा जो कार्यक्रम आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल, लग्नाची सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक